जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री नाथ महाराजांचा हरिपाठ महाराजांच्या सेवेसाठी पाहतोय. आज आपण 7वा अभंग बघणार आहे. बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती वेण गेला अधोगती. पाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा. अनेका जन्मींचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. करावरंक हो का उंच नीच याती, भक्ती वेण माती मुखी त्यांच्या. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. या अभंगाचा अर्थ अगदी सरळ आणि साधा आहे. अर्थातच महत्पुण्यानं आपल्याला नरदेह लाभलेला आहे आणि तो भक्तिवीण वायात जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात, अनेक जन्मांचं सुकृत ज्याच्या पदरी असतं त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. त्याला अर्थातच कुणी कसा आहे परिस्थितीने याचा काहीही संबंध येत नाही. श्रीमंत गरीब किंवा कुणीही असो, त्याला भक्तीची वाट रिकामी आहे, खुली आहे. ती जर भक्ती नसेल तर काहीही जगण्यात अर्थ नाही. सायुज्य मुक्तीचाही उल्लेख नाथ महाराज या अभंगामध्ये करतात. आपण हळूहळू या अभंगाचे पदर उलगडूया. बहुता सुकृते नरदेह लाधला असं नाथ महाराज म्हणतात. असं ते का म्हणतात हे जरा आपण सविस्तर समजावून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढे कर्म याचा उल्लेख नाथ महाराज का करतात हेही कळेल. मुख्यतः योनी कुठल्या आहेत ते समजावून घेऊ आधी आपण. मनुष्य योनी आहे, प्राण्यांची म्हणजे जनावरांची योनी आहे, दगडांची योनी आहे, वृक्षांची योनी आहे आणि सूक्ष्म प्राणी कृमी कीटक यांची योनी आहे. अशा मुख्यतः 5 योनी आहेत आणि 84 लक्ष प्रकार या 5 योनींमध्ये विभागलेले आहेत. पैकी 4 लक्ष प्रकार मनुष्य योनीच्या वाट्याला आहेत. साहजिक आहे की मनुष्यजन्म प्राप्त होणं तशी दुर्मिळ गोष्ट आहे. आपलं पूर्वकर्म, पूर्वसुकृत, आपलं प्रारब्ध या सगळ्यांचा हिशोब होऊन आपल्याला नरजन्म प्राप्त होतो. बरं, तो कुठे प्राप्त व्हावा ही सुद्धा फार जटिल प्रक्रिया आहे. म्हणजे सगळ्यांना चांगले आईबापच मिळतील असंही नाही आणि चांगल्या आईबापांच्या पोटी संस्कारी मुलं निपजतील असं पण नाही. पुष्कळांना जन्मतः काही अडचणी असतात, काही व्यंग असतात, काही आजार विकृती असतात, मानसिक दोष, बौद्धिक दोष असतात. तसंच काहींच्या घरची संपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजेच कुठल्या प्रकारच्या घरामध्ये आपला जन्म होईल हेही तसं आपल्या हातात नाही. याची प्रक्रिया अत्यंत गहन गूढ अशी आहे. आपल्या वाट्याला कसे आईवडील येतात, त्यांना त्यांचे संस्कार कसे मिळालेले असतात, बरं आपल्यालाही आपले संस्कार कसे मिळतील, आपण ते कसे ग्रहण करू, या अशा अनेक गोष्टी मनुष्यजन्मामध्ये अगदी अनाकलनीय आहेत. आता तुकाराम महाराजांचंच उदाहरण पहा. तसं ते घर सधन होतं, पण तुकाराम महाराज ज्या मार्गाने उपासनेला लागले, नंतर त्यांच्या घरी अक्षरशः दारिद्र्य आले. परिस्थितीही त्याला बहुतांशी कारणीभूत होती. त्यांनी अनंत अडचणी सहन केल्या. याच्या अगदी उलट एकनाथ महाराजांचा प्रपंच होता. अत्यंत सधन आणि समृद्ध असा. रोज शेकडो माणसे जेवत असत. नुसती जेवत नसत तर पंचपक्वान्नांचं जेवण असे. बरं, त्यांची बायकोसुद्धा परमार्थी होती. तुकाराम महाराजांच्या बायकोकडून त्यांना तसा विरोधच झाला, पण तिची निष्ठा तुकाराम महाराजांप्रती अगदी अढळ होती. ती तोंडाने तुकाराम महाराजांना कितीही वेडवाकडं बोलली तरी तुकाराम महाराज हे तिच्यासाठी भगवंत होते. असं हे कुठे जन्म व्हावा हे गणित अगदी गूढ आहे, अनाकलनीय आहे. जिथे ज्याचा जन्म व्हायचा तिथे होतो. बरं, त्या परिस्थितीमध्ये सगळेच परमार्थी होतात असं नाही. म्हणजे आता नाथ महाराजांची परिस्थिती अगदी सधन होती.
पण सधन परिस्थिती असलेले कित्येक लोक असतात जे साधं भगवंताचं नामही घेत नाहीत. इथे नाथ महाराज तर संत होते, नाथ महाराजांचे पूर्वजही संत होते. बरं, तुकाराम महाराजांच्या घरी नंतर गरिबी होती ही गोष्ट खरी, पण गरिबीत असलेले कित्येक लोक परमार्थ सोडा, देवधर्म सोडा, उलट गैरमार्गालाच लागलेले दिसतात. बरं, ज्यांच्याकडे संपत्ती आणि विद्या दोन्ही खूप आहे असे लोकही गैरमार्गाला लागलेले दिसतात. म्हणजे आपली वृत्ती कशी होईल, कसे आपण घडले जाऊ, कुठे आपला जन्म होईल, आपल्याला कसे आईवडील मिळून कसा संस्कार मिळेल, याचं काहीही गणित सांगता येत नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. नुसता दुर्मिळ नव्हे, मनुष्य जन्म येऊन नुसता उपयोग नाही, तो भक्तीला लागणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. शंकराचार्य म्हणतात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. एक नरदेह मिळणं, दुसरं मुमुक्षुत्व येणं आणि तिसरं म्हणजे संत संगती मिळणं. मला भगवंताला, माझ्या स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे, ही तळमळ निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पहा, आधी मनुष्य जन्माला येणं दुर्लभ आणि त्यात जरी जन्म झाला तरी जी कुठली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये अंतर्मुख होऊन आपल्या स्वरूपाची जाणीव करून घेण्याची इच्छा येणं हे त्याहून दुर्मिळ आहे. आणि अशी इच्छा जरी आली तरी ती इच्छा पुरवायला तसा संत भेटला पाहिजे, किंवा संत भेटावा म्हणून त्या तळमळीने आपण शोध तरी घेतला पाहिजे. नाथ महाराज म्हणतायत, बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती वेण गेला अधोगती. अधोगती म्हणजे संतांच्या दृष्टीने दृश्याकडे वृत्ती जाणे, किंवा इंद्रियांमार्फत दृश्यांकडे आसक्त भाव निर्माण होणे. आपलं जीवनही खरं पाहता असंच असतं. आपण विषयांमध्ये अक्षरशः लडबडलेलो असतो. आपण अधोगती कशाला समजतो? माझी जर प्रगती थांबली किंवा अमुक अमुक लाख रुपये माझ्याकडे होते ते आता कमी होऊन हजारात आले म्हणजे माझी अधोगती झाली. संत मात्र अधोगतीकडे कसं पाहतात पहा. विषयात किती तो आसक्त आहे, इंद्रियांच्या किती अधीन आहे, विकारांच्या किती अधीन आहे, यावरून तो किती अधोगतीला आहे हे संत पाहतात. अधोगती याचा योगमार्गातील अर्थही सांगतो. जेव्हा साधक चिंतनामध्ये, भगवन्नामामध्ये किंवा ध्यानामध्ये तल्लीन असतो त्यावेळी त्याच्या श्वासांची गती सूक्ष्म झालेली असते. इडा आणि पिंगळा या गती एकदम सूक्ष्म होऊन अक्षरशः नाकातल्या नाकात त्याचे श्वास वाहतात, ज्याला भगवद्गीतेमध्ये नासाभ्यंतरचारिणो अशी संज्ञा आहे. अर्थातच जेव्हा वृत्ती विषयासक्त असते किंवा इंद्रियाधीन असते तेव्हा त्याचे श्वास खालच्या बाजूला वाहतात, म्हणजेच श्वासांची गती जास्त असते, त्याचा वाहण्याचा प्रवाहही जास्त असतो. तो कित्येक अंगुळे आपल्या नाकपुड्यातून खाली वाहतो. हे जे जीवनाचं खाली वाहणं आहे याला संत अधोगती असं म्हणतात. आणि याच्या अगदी उलटा शब्द म्हणजेच ऊर्ध्वगती किंवा वायू आत जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नासापुटो निवारा जो जातसे आंघोळे बारा, तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. सर्वसामान्यतः आपला श्वास असा बाहेर वाहत असतो, साधनेमध्ये तो आत आत यायला लागतो असं माऊली इथे सांगतात. अर्थात हा विषय खूप खोल आहे, पण एकंदरीत आपण अधोगती या शब्दाकडे पाहतोय. असं आपण अधोगतीच्या मार्गावरतीच असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अखंड इंद्रियासक्त किंवा इंद्रियांच्या मार्फत विषयासक्त जीवन जगतो. परिणामी अधोगतीलाच जात राहत असतो. नाथ महाराज म्हणतायत की तुम्हाला भक्तीची आवश्यकता आहे, पण भक्ती अशी मिळतही नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. भक्तीचा अंतःकरणामध्ये उदय व्हावा लागतो, ती प्रगट होते. त्याला कुठलंही गणित नाही. पुष्कळ यात्रा करून, पुष्कळ आध्यात्मिक पुस्तके पारायणे करून सुद्धा एखादा मनुष्य भक्तीच्या बाबतीत कोरडा असू शकतो. आणि एखाद्या मनुष्याला नुसतं पंढरीरायापुढे उभा राहिलं तरीसुद्धा डोळ्यांना अश्रू यायला लागतात.
अंतःकरणातून भक्तीचा उमाळा येतो. मग भले त्याने अभंग वाचले असोत नसोत, ज्ञानेश्वरी वाचलेली असो नसो, पण पांडुरंगाला पाहून अंतःकरणामध्ये भक्तीचा झरा फुटतो. हे एक प्रकारचं भाग्यच आहे. म्हणूनच इथे नाथ महाराज म्हणतात की ही जर भक्ती नसेल तर तो मनुष्य निश्चित अधोगतीला जातो. भक्ती आपल्याला सद्गुरू कृपेने मिळते किंवा संत संगतीने मिळते. म्हणूनच शंकराचार्य ज्या 3 गोष्टींना दुर्लभ म्हणतात त्यापैकी तिसरी गोष्ट सत्संगती ही आहे. मनुष्य जन्माला येऊन आधी परमेश्वर प्राप्तीची तळमळ नको का वाटायला? आपल्याला असलेल्या विषय सुखांमध्येच स्वारस्य वाटत असेल तर ही तळमळ येणार कुठून? ती तळमळ आली की मनुष्य संतांचा शोध घेतो, महाराजांकडे जातो आणि मग त्याला शांती मिळते. मग अंतःकरणात भक्तीचा उमाळा प्रगट होतो. नाथ महाराज म्हणतायत, पाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा. नरजन्मामध्ये येऊन भक्ती जर नसेल तर आपलं जसं अधोगतीला जीवन जातं हे पाहिलं आपण, त्या अधोगतीलाच नाथ महाराज पाप अशी संज्ञा वापरतात. पाप हे अशा पद्धतीनं आपल्याला चिकटतं आणि ते एका कर्मातून दुसरं कर्म या मार्गानं वाढतच जातं. कारण देह आहे तर कर्म अपरिहार्य आहे. कर्म मला करावेच लागते. नुसते बसले तरी ते कर्मच आहे. काही काम केले, लेखन मनन वाचन, खूप अभ्यास किंवा भक्ती जरी केली तरी तेही कर्मच आहे. अहो, श्वास घेणेसुद्धा कर्म आहे. पण हे कर्म जो अधोगतीला आहे त्याला सारखे बाधते. बाधते म्हणजे मुळात तो अधोगती म्हणजेच विषयासक्त असल्यामुळे प्रत्येक कर्मात तो त्याचा अहम ठेवतो. अहो, आपण संतांचं निरूपण ऐकताना सुद्धा आपला मीपणा ठेवून ऐकतो. आपल्या सोयीचं काय आहे तेवढंच त्या निरूपणातून उचलतो आणि बाकीच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या साध्या साध्या कर्मांमध्ये सुद्धा आपल्या मीपणाने असे गुंतलेले असतो. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, न सरेची कर्म, या कर्माची बाधा कदापि सुटत नाही. कर्म जात नाही असं नाथ महाराज इथे म्हणत नाहीत. न सरेचे कर्म हे म्हणण्यामागे कर्मामध्ये असलेला आसक्त भाव किंवा आपला असलेला मीपणा जात नाही असं ते सांगतात. हा मीपणा घालवणे, त्यातील त्या कर्मातील आसक्ती घालवणे, त्यातली फलाशा घालवणे, हे खरं म्हणजे वर्म आहे. कर्माचा अधिकार जरूर जीवाला आहे. अधिकार आहे म्हणण्यापेक्षा जीवाला कर्म हे सहज स्वभावाने येतं. पण कर्माचं फळ काय आहे यामध्ये मात्र जीवाचा अधिकार नाही. आणि फळही आपल्या देहाला मिळतं. सद्गुरूंचा उपदेश असतो की तू मुळात देह नाहीच आहेस. तर आपण फळ स्वतःला लावून घेणे हा केवळ मूर्खपणा नाही झाला का? कर्म हे स्थूल असल्यामुळे कर्माचं फळही स्थूल आहे आणि देह मन बुद्धी इत्यादी गोष्टी स्थूलात येतात. भगवंतच तेवढा सूक्ष्म आहे. साहजिक आहे की कर्म आणि कर्माचं फळ हे फक्त देहालाच मर्यादित आहे. आपण आत्मस्वरूपाने त्यापासून पूर्णतः वेगळे आहोत. हे वर्म ज्याला कळत नाही तो या कर्मात गुंतून राहतो असं नाथ महाराज म्हणतात. पाप म्हणजे अधोगतीचंच पाप. पाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मूढा. हे वर्म न कळल्यामुळं मनुष्य एका कर्मातून दुसऱ्या कर्मात, दुसऱ्या कर्मातून तिसऱ्या कर्मात केवळ आपल्या अज्ञानामुळं आणि आसक्तीमुळं अडकतो. बरं, कर्म झालं आणि तिथं संपलं असं होत नाही. आसक्तीने अडकल्यामुळे त्यातून वासनाही उदय पावते. उदाहरणार्थ समजा मला पोटचं मूल आहे, तर पोटचं मूल आहे तर त्याबद्दल प्रेम असणं गैर नाही, उलट त्यावर प्रेम असावंच. पण नंतर त्यातील आसक्ती आपली इतकी वाढते की आपला हट्टच होऊन जातो की त्यानं अमुकच करावं, अमुकच करू नये. आणि समजा त्यांनी तसं केलं तर सुखी होतो, केलं नाही तर दुःखी होतो. दोन्ही प्रकारांनी आपण आपलीच वासना वाढवतो. आणि जसं नाथ महाराज पूर्वीच म्हणालेत,
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यामुळे प्रत्येक वासनेगणिक आपण आपल्या जन्मांचीच सोय करून ठेवतो. वस्तुतः परमार्थ जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी आहे, पण आपण आपल्या कर्मांनी आणि पर्यायाने आपल्या वासनांनी पुन्हा पुन्हा जन्मांमध्येच अडकतो. बरं, हे जन्म पुन्हा मनुष्याचेच मिळतील असंही नाही. 84 लक्ष योनी आहेत, त्यातून कधी आपला मनुष्यजन्म येणार हेही अनाकलनीय. म्हणजे पहा, तो मनुष्यजन्म मिळून त्यामध्येही भगवंताची तळमळ निर्माण होऊन उपासना करणं, संतांना शरण जाणं हे किती दुर्मिळ असेल. म्हणूनच नाथ महाराज पुढे म्हणतात, अनेका जन्मींचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. पुष्कळ जन्मांचं सुकृत पाठीशी आहे, म्हणून भगवंताचं नाम मुखी येतं असं नाथ महाराज म्हणतायत. पण काय हो, आत्ता हे निरूपण ऐकल्यानंतरही आपण सहज 5-10 मिनटं हरी हरी राम राम म्हणूच की. मग एवढं मोठं पुण्य पदरात पाहिजे असं नाथ महाराज का म्हणतात? कारण ते फक्त हरिमुखी येतो अशा अर्थानं म्हणत नाहीत. त्यांचे शब्द आहेत, त्याचे मुखी हरी पैठा होय. पैठा होणं म्हणजे आरूढ होणं. नुसतं नाम घेतलं म्हणजे त्याचे मुखी हरी पैठा होय ही अवस्था नाही आली. आरूढ होण्यासाठी भगवंताच्या नामाशी समरसून जावं लागतं. आपलं मन, आपली बुद्धी, आपला देहभाव विसरून नामामध्ये तल्लीन व्हावं लागतं. आणि अशी स्थिती सहजासहजी येत नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, अनेका जन्मींचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. आपल्या इडा आणि पिंगळा या गती आपल्या जीवभावाला निर्देशित करतात. आपले श्वास सुरू आहेत हे आपल्या अस्तित्वाला निर्देशित करतात. साधक जेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये आत आत शिरायला लागतो, सोहम भावामध्ये जसा जसा स्थिर व्हायला लागतो, तशा त्याच्या या गती सूक्ष्म व्हायला लागतात आणि मग त्याची जीवनाची गती सुषुम्नेतून वाहायला लागते. सुषुम्ना नाडी हे भगवंताच्या नामाचंच एक प्रतीक आहे. सुषुम्नेतून जेव्हा मन हे चिदाकाशामध्ये लय व्हायला लागतं, तेव्हा त्याचा देहभाव आत्मभावामध्ये परिवर्तित व्हायला लागतो. हीच ती स्थिती आहे पैठा होण्याची. आणि अर्थातच ही दुर्मिळ आहे. ही अचानक साध्य होत नाही. वर्षानुवर्षे गुरुपदिष्ट मार्गाने साधना केल्यानंतर साधक पवनाबरोबर आपल्या मनाला घेऊन चिदाकाशामध्ये स्थिर होतो. पवन ही पण वेगळी संज्ञा आहे बरं का. नुसते श्वास म्हणजे पवन नव्हे. जेव्हा आपले श्वास ध्यानावस्थेमध्ये सूक्ष्म होतात, इडा आणि पिंगळा हळूहळू सूक्ष्म होऊन बंदच होतात, तेव्हा मग सुषुम्ना नाडी उघडते आणि आपला श्वास सुषुम्नेतून व्हायला लागतो. हा वाहत असताना अत्यंत सूक्ष्मतेने वाहतो. ही जी सूक्ष्म गती आहे त्याला पवन अशी संज्ञा आहे. तिथे मन अगदी शांत असते. मनाचा पूर्ण लय झालेला नसतो. अर्थातच लय होणे ही फार पुढची अवस्था आहे, पण मन अक्षरशः पांगळे असते. त्यामुळे साधक कित्येकदा निर्विचार स्थिती किंवा शून्यावस्थाही अनुभवतो. या पवनाबरोबर आपलं मन चिदाकाशामध्ये लय पावतं आणि या अवस्थेला हरिमुखी पैठा होणं असं म्हणतात. माऊली हरिपाठात म्हणतात पहा, उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय. इथं नाथ महाराज म्हणतायत, त्याचे मुखी हरी पैठा होय. हरी हा शब्द इथे सुषुम्नेला निर्देशित करतो. राम आणि कृष्ण इडा आणि पिंगळा असल्यामुळे त्याचा लय होऊन साधक सुषुम्नेमध्ये शिरतो आणि पैठा होतो, आरूढ होतो, त्या अवस्थेमध्ये राहतो. म्हणूनच हरी पैठा असे शब्द इथे येतात. अर्थातच ही दुर्मिळ अवस्था आहे आणि म्हणूनच नाथ महाराज अलीकडे म्हणतात, अनेका जन्मींचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. पण यासाठी अर्थातच नरदेह पाहिजे, आपल्यापाशी भक्तीचं भांडवल पाहिजे.
भक्ती येण्यासाठी संतांची सद्गुरूंची कृपा पाहिजे. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात की तुम्ही कुणीही असा, श्रीमंत गरीब किंवा कुणीही, तरी तुम्हाला जर भक्ती नसेल तर काहीही उपयोग नाही. ही भक्तीच पुढे आपल्याला सायुज्यतेपर्यंत नेते असं नाथ महाराज सांगतात. राव रंक हो का उंच नीच याती, भक्ती वेण माती मुखी त्यांच्या. काहीही उपयोग नाही जर भक्ती नसेल. मग तुम्ही परिस्थितीने गरीब असा किंवा श्रीमंत असा किंवा कोणत्याही कुळामध्ये जन्म घ्या, भक्ती मात्र पाहिजे. तरच हा मार्ग अनुसरता येतो ज्या मार्गामध्ये सायुज्यता मिळते. ते म्हणतात, एका जनार्दनी हरिहरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. हरिहरी कसं म्हणायचं हे आत्ताच आपण पैठा या अवस्थेच्या वर्णनात पाहिलं. असं भगवन नामामध्ये जो स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरतो तो अर्थातच सायुज्यतेकडे पोचतो. नाथ महाराज तर इथे म्हणतात, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. जणू ती सायुज्यता मुक्ती अशा साधकाचा पाठलाग करते असं नाथ महाराज म्हणतायत. महाराजांचं वाक्य पुन्हा पुन्हा आठवतं. नाम घेता घेता मी नाम घेतोय हेही तुम्ही विसरा असं ते म्हणतात. या निरूपणातून असा अर्थ कुणी काढू नका की भक्ती जर संत कृपेशिवाय सद्गुरू कृपेशिवाय उदय पावणारच नसेल तर मग करायचं कसं, संत भेटणार कसा. याचं उत्तर महाराजांनी देऊन ठेवलेलं आहे. महाराज म्हणतात, गुळाचा खडा ठेवला की मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. तसंच तुम्ही नाम घेतलं की संत तुम्हाला ढुंडीत येतील. आपण भगवंताच्या नामात तल्लीन व्हावं आणि आपली कर्तव्य कर्म अगदी चोख करावीत. नीतिधर्माच्या मर्यादा सांभाळून भगवंताच्या नामात जो राहील आणि आसक्त न होता आपल्या कर्मांच्या ठिकाणी जो तत्पर राहील त्याला निश्चित संत भेटेल. तसं केलं मात्र पाहिजे. केल्याशिवाय अनुभव नाही. साखर तोंडात ठेवल्याशिवाय चव कळणार नाही. तसं नाम घेतल्याशिवाय त्याचं महात्म्य कळणार नाही. आपल्या सर्वांकडून असं नामानुसंधान घडावं अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. इथे 7व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.